बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. बीडमधील केज इथल्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडकडनं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय। या आजारासाठी कराडला ऑटो सीपॅप नावाची एक मशीन विशिष्ट दाबानं वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय, असा दावा त्यानं आपल्या याचिकेत केलाय। मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडने केली आहे। मशीन वापरण्यासाठी रोहित कांबळे यांना प्रशिक्षण घेतलंय आणि मशीन चुकीच्या पद्धतीने लावलं तर आपल्याला जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठीच रोहित कांबळेला आपल्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये 24 तास ठेवावं अशी विनंती कराडनं न्यायालयाकडे केली आहे। नेमकं याचिकेत वाल्मिक कराडनं काय म्हटलंय त्याचा एक अंदाज घेऊयात, आढावा घेऊयात। स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडनं याचिकेतनं केलाय। ऑटो सीपॅप मशीन वापरण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याचंही सांगितलंय। तर मशीन चालवण्यासाठी मदतनीस देण्याची विनंती वाल्मिक कराडनं केली आहे। सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस द्यावा अशी ही विनंती आहे। तर मशीनचं प्रशिक्षण रोहित कांबळे नावाच्या व्यक्तीनं घेतल्याचा दावाही त्यानं केलाय। मशीन चुकीच्या पद्धतीनं लावल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असाही दावा आहे। तर रोहित कांबळेलाच आपल्यासोबत ठेवावं अशी विनंती त्याने केली आहे। तर डॉक्टर आनंद काळे सध्या आपल्या सोबत आहेत। याच आजारासंदर्भात ते आपल्याला माहिती देत आहेत। डॉक्टर, स्लीप ॲपनिया या आजाराबद्दल थोडीशी माहिती द्याल आणि कोणत्या स्वरूपाचं मशीन त्यासाठी वापरलं जातं याबद्दलही सांगाल। स्लीप ॲपनिया या आजारामध्ये असं होतं की वजन वाढल्यामुळे, ओबेसिटीमुळे आणि त्यामुळे गळ्याभोवतीचे जे मसल्स असतात हे रिलॅक्स झाल्यामुळे एक प्रकारचं प्रेशर त्या एअरवेवर राहत नाही आणि त्यामुळे ते एअरवे ब्लॉक झाल्यासारखे होतात। तसंच वजनामुळे लंगची जी कॅपॅसिटी आहे वाढलेल्या वजनामुळे ती कमी होते आणि मग या परिस्थितीमध्ये जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा काही काळाकरता त्याचं श्वसन बंद पडू शकतं आणि लगेचच 5-10 मिनिटांनी ते परत चालू होतं स्लीप ॲपनियामध्ये। तर यामुळे काय होतं की झोप व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्या दिवशी जास्त झोप यायला लागते, थकवा जाणवायला लागतो। तसंच याचे दूरगामी परिणाम असे होतात की त्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे, डायबिटीस वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे हे व्हायला लागतं। आता या आजाराची ट्रीटमेंट करताना कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर नावाची एक ट्रीटमेंट दिली जाते। याच्यामध्ये असं केलं जातं की एका प्रेशरनी, एका मशीनद्वारे एक कंटिन्युअस ऑक्सिजनचा फ्लो दिला जातो। म्हणजे ते प्रेशर मेंटेन केल्यामुळे तो एअरवेजचा जो थोडासा ब्लॉक होतो तो ब्लॉक राहत नाही रात्रभर आणि त्यामुळे कंटिन्युअस ऑक्सिजन रात्री झोपेत सुद्धा रुग्णाला मिळाल्यामुळे ती जी प्रक्रिया आहे श्वसन बंद पडण्याची काही सेकंदांकरता ती राहत नाही। तर अशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं जातं। बरं डॉक्टर, मात्र जे मशीन वापरलं जातं त्या मशीनचा किती दाब असावा, किती कशा स्वरूपात ते वापरावं याचंही काही प्रशिक्षण असेल, ते जर कमी जास्त झालं तर धोका निर्माण होऊ शकतो का? हा, मला वाटत नाही की अगदी त्याला धोका म्हणता येईल, पण त्यामुळे थोडं पेशंटला डिस्टर्बन्सेस होऊ शकतात, श्वसन कमी जास्त होऊ शकतं, पण धोका होईल लगेचच जीवाला असं मात्र डेफिनेटली सांगता येत नाही। प्रत्येक पेशंटच्या कंडिशननुसार त्याची बाकीची शारीरिक स्थिती काय आहे यानुसार ते ठरतं। अगदी नॉर्मली जेव्हा रुग्णांना अशा पद्धतीचं ऑटो सीपॅप हे जे काही मशीन वापरलं जातं त्याचा कोण वापर करतं? नर्सेस वापर करतात किंवा मग घरातली एखादी, घरात जर आपण वापरत असू तर घरातली एखादी माहितगार व्यक्ती वापर करते, कोण वापर करू शकतं त्या यंत्राचा? हां, त्याच्यात एक बेसिक ट्रेनिंग दिलं जातं आणि असं ट्रेन माणूस तो वापर करू शकतो। म्हणजे त्याच्यासाठी मेडिकल क्षेत्रातलीच व्यक्ती असायला हवी असं काही कारण नाही आहे, मात्र कोणीही व्यक्ती जर प्रशिक्षण दिलं तर ते वापरू शकते का? हो, वापरू शकते। अगदी
बरं, मग यासाठी सतत म्हणजे 24 तास ते मशीन सोबत असणं गरजेचं आहे का? नाही, अर्थात हे झोपेच्या वेळेसच त्याचा वापर केला जातो. ते 24 तास काही लावण्याची आवश्यकता नसते. किंवा जेव्हा माणूस उठून बसलेला असतो, जागा असतो, तेव्हा हे लंग्सवर येणारं प्रेशर हे असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा माणूस झोपतो, सरळ झोपतो, तेव्हा ह्या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे, वजनामुळे त्याचं लंग्सवर प्रेशर पडतं. तसंच मसल्स ज्या मानेभोवतीच्या आहेत त्या रिलॅक्स झाल्यामुळे एअरवे जो आहे तो ब्लॉक व्हायला लागतो आणि मग नंतर स्लीप ॲपनियाचे लक्षण यायला लागतात. त्यामुळे हे फक्त रात्री साधारणतः वापरलं जातं. अच्छा, मुळात स्लीप ॲपनिया हा जो प्रकार आहे हा एकदम होत नाही, त्याला तो टप्प्याटप्प्यात खरं तर त्याचा त्रास वाढत असेल. साधारण किती काळ अशा पद्धतीचा मशीनचा वापर करावा लागतो एखाद्या पेशंटला? नाही, हे असं सांगता येणं वगैरे, कारण हा बेसिकली ते वजन जे वाढलेलं आहे त्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून वजन कमी करणे, साधारणतः एका अंगावर झोपणे, ह्या ज्या आहेत लाईफस्टाईल चेंजेस, ह्या जर व्यवस्थित केल्या, वजन कमी झालं तर कदाचित या मशीनची गरज पडणार नाही. त्यामुळे ते किती काळ वापरावं लागेल याच्याबद्दल सांगता येणं अवघड आहे. अगदी, म्हणजे दीर्घकाळासाठी मशीन लागतं किंवा आपण जसं म्हणतो की एखादी गोळी सुरू झाली की ती कायमची घ्यावीच लागते, आयुष्यभर मरेपर्यंत घ्यावी लागते, असं काही त्या मशीनचा प्रकार नसावा ना? नाही, बेसिक जी कारणं जर तुम्ही कमी करायचा प्रयत्न केला, जसं मी म्हणलं की वजन कमी करणे आणि फिजिकली फिटनेस वाढवणे, तर कदाचित त्याची गरज पडणार नाही. आणि प्रामुख्याने आपण बघतो की अस्थमा असणाऱ्यांना सुद्धा अशा स्वरूपाची लक्षणं पाहायला मिळतात, तर अशांसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो का? हो, अस्थमा आणि काय स्लीप ॲपनिया ह्या दोन्ही आजारामध्ये जे आहे ते एअरवेचं जे प्रेशर आहे ते त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे जो हवेचा फ्लो आहे, ऑक्सिजनचा फ्लो आहे, तो कुठेतरी ऑब्स्ट्रक्ट होतो. त्यामुळे हे ऑब्स्ट्रक्शन काढण्यासाठी प्रामुख्याने या मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे अस्थमा आणि स्लीप ॲपनिया दोन्ही असलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. बरं, म्हणजे स्लीप ॲपनिया हा काही गंभीर स्वरूपाचा आजार आहे असं म्हणण्याचं कारण नाही, कारण मुळातच तुम्ही जसं म्हणताय की 24 तास त्यासाठी कुणीतरी मदतनीस असावा अशी काही गरज नाही असं तरी सध्या दिसतंय, त्याबद्दल थोडं सांगा. हां, म्हणजे गंभीर स्वरूपाचा आजार असं जेव्हा आपण म्हणतो की ती पर्टिक्युलर ट्रीटमेंट मिळाली नाही तर काहीतरी जीवावर बेतेल, अशी परिस्थिती या आजाराची तरी नाहीये. त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे मूळ आजार वाढू शकतो, पण अगदीच जीवाला काही लगेचच धोका होईल असं मला वाटत नाही. अगदी, आणि कोणत्या आजारांमध्ये म्हणजे हृदयविकार, अस्थमा अशा स्वरूपाचे जे आजार आपण बघतो, अशा आजार आणि त्याबरोबरीनं स्लीप ॲपनिया या सगळ्यामुळे काही जास्त फटका बसू शकतो का? रुग्णाला अजून काही धोका असतो का? हा, रुग्णाला धोका, ब्लड प्रेशर, डायबिटीस हे जे आजार आहेत आणि त्याच्याबरोबर स्लीप ॲपनिया आहे, तर जे मूळ आजार आहेत तेही वाढू शकतात. स्लीप ॲपनियाचा जो त्रास आहे तोही वाढू शकतात. म्हणजे ते एकमेकांना काय म्हणतात त्याला पूरक असणारे थोडक्यात असे आजार आहेत की ज्यांचे एकत्रित असल्यामुळे तुमची शारीरिक स्थिती अजून खराब होण्याची चिन्ह असतात. नक्कीच. डॉक्टर आनंद काळे आमच्याशी बोलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. तर स्लीप ॲपनिया संदर्भात आपल्याला माहिती देत होते डॉक्टर आनंद काळे, आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार हा रात्री झोपल्यानंतर मुळात बळावू शकतो आणि त्याचा त्रास होऊ शकतो आणि तो कमी सुद्धा होऊ शकतो. मुळात या संदर्भात जे सांगितलेलं आहे किंवा या प्रकरणामध्ये आता सध्या जी वाल्मिक कराडनं केलेली मागणी आहे त्या 24 तास मदतनीस असण्याची गरज नाही हे देखील डॉक्टरांनी नमूद केलेलं आहे.